अहिल्यानगरमधील सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेत गैरव्यवहार झाल्याने 18 गुंतवणूकदारांचे 66 लाख अडकले असून 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर तालुक्यातील दरेवाडी येथील सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या शाखेत चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या प्रकरणी प्रमोद साठे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सीईओ, मॅनेजर, पासिंग ऑफिसर, कॅशियर, वित्तीय अधिकारी, कार्यकारी संचालक अशा 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। चेअरमन संदीप थोरात, व्हाईस चेअरमन प्रीती सागवान यांच्यासह एकनाथ भालसिंग, दिलीप कोरडे, ईश्वर मचे, संतोष रोकडे, नवनाथ लांडगे, विश्वास पाटोळे, संजय करपे, पियुष संचेती, सुधाकर शेलार, शारदा फुंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी साठे यांनी 2022 सालापासून या संस्थेत 9 लाखांची गुंतवणूक केली होती। संस्थेकडून सुरुवातीला 15% व्याजदर आणि नियमित परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली गेली। संस्थेचे चेअरमन थोरात याच्यासह दिलीप कोरडे, प्रीती सागवान, एकनाथ भालसिंग, विश्वास पाटोळे, संजय चिरके, ईश्वर मचे, संतोष रोकडे, शुभम करपे, पियुष संचेती आदींनी साठे आणि इतर ठेवीदारांचा विश्वास संपादित करून पैसे गोळा केले। फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे संस्थेने काही काळ दरमहा व्याज स्वरूपात आणि थोडी रक्कम रोख ऑनलाईन स्वरूपात परत केली। मात्र सप्टेंबर 2023 नंतर दरेवाडी शाखेचे कामकाज पूर्णतः बंद करण्यात आले। त्यानंतर मुख्य शाखा सावेडी नगर येथूनही व्यवहार बंद झाल्याने अनेक गुंतवणूकदार अडचणीत आले। संस्थेने ठेवीदारांना वेगवेगळ्या तारीख व वेळेवर फसव्या चेकद्वारे आणि खोटी पत्रे देऊन उशिराने रक्कम परत करण्याची फसवी हमी दिली। अखेरीस संशयित आरोपींनी विविध बहाण्यांनी उर्वरित रक्कम न देता वेळ मारून नेत गुंतवणूकदारांना अंधारात ठेवलं। अनेक वेळा तक्रार देण्याचा इशारा दिल्यावर गुन्हेगारांनी धमकी आणि कायदेशीर गुंतागुंत दाखवून तक्रार रोखण्याचा प्रयत्न केला, असंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। तर या संपूर्ण आर्थिक फसवणुकीत फिर्यादी साठे यांच्यासह 18 गुंतवणूकदारांचा समावेश आहे। एकत्रित 91,91,610 रुपये रक्कम असून त्यातील केवळ 25,85,500 रुपये परत करण्यात आलेत। म्हणजेच तब्बल 66,06,110 रुपये गुंतवणूकदारांना मिळालेले नाहीये। त्यांची फसवणूक झाल्याचं फिर्यादीतून स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।